समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी म्हटलं की क्षात्र तेजाची अशी पताका तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येते. भागवत धर्म मंदिराच्या कळसावरती समर्थांनी भगवी पताका क्षात्र तेजाची फडकावली. ज्या काळामध्ये बघायला गेलं तर 16वे शतक परकीय आक्रमणांनी ही भूमी हैराण झाली होती, त्रस्त झाली होती. आणि अशा वेळी लढाया कुणाच्याही असोत, घरदार जळून राख व्हायची ती मराठी माणसांची. सत्यानाश व्हायचा तो मराठी मुलकाचा. आणि या सगळ्यांमधून बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या न्यायाने अंतःकरणातनं टाहो फोडावा आणि आपल्या उपास देवतेला समर्थांनी विनवणी करावी, रामा रामा कोण वाचवेल माझ्या देशाला. करुणाष्टकांमधून प्रार्थना गावी, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. रामा सगळीकडे ताप आहे रे, तुझ्याशिवाय हा ताप कुणी शांत करणारा नाहीये. आणि एवढंच नाही प्रभुराया, तुझ्या हातात शस्त्र आहे रे, म्हणून तुझा आदर्श आम्ही ठेवतो. तुला आम्ही पसंत केलं उपास्य देवता म्हणून, तू शस्त्रधारी आहेस. तुझा दास म्हणून घ्यायचं असेल तर आम्हालाही देव, देश, धर्म आणि संस्कृती या 4 गोष्टी जीवनामध्ये मुरवल्या पाहिजेत. मग देव भक्ती, देश सेवा, धर्म संस्कृती आणि समाज प्रबोधन. सेवेच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, संस्कृतीच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून ज्याला त्याला जे जे जमेल ते त्यांनी करणं अपेक्षित आहे. म्हणून समर्थांनी जगाला सावधतेचा इशारा दिला. श्रोते हो, सावधान सावधान, देश काल वर्तमान अवघेची अव्यवधान, सावधान सावधान.